परिस्थिती किंवा सर्व कार्यकर्त्यांनी आवाज टाकला की वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे आणि या शब्दानुसार आपण सर्वजण आलेला आहात। गेले 2 महिने 3 महिने व्हायला आले, आपण काय पाहत आहोत तालुक्याची परिस्थिती किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती। आता मग असे आपल्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या 50 खोके नेत्यांनी खोके घ्यायचे, ज्यांनी चांगलं काम केलं। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्धव साहेबांनी नेटांनी काम या महाराष्ट्र राज्याचं केलं। ज्यावेळेस तुमच्यावर संकट कोसळलं आणि या संकटामध्ये आपल्यासारखी अनेक लोक गेली आणि या अशा प्रकारे जे साहेबांनी काम या महाराष्ट्र राज्यासाठी केलं ते कुणी केलं। मग तुम्ही जर आता हे केलं असेल तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ खऱ्या अर्थाने जाहीर केला पाहिजे। तुमच्याकडे धमक आहे ना काम करण्याची, कार्य करण्याची, मग शेतकऱ्यांसाठी एकच करा का ओला दुष्काळ जाहीर करा। आज सोयाबीनच्या पिकाची किती वाट लागलेली आहे, अनेक पिकं आज खऱ्या अर्थाने जमीनदोस्त झालेली आहे। आज नद्या नाल्या सर्वीकडे पूर आलेले आहेत। आमच्या जुन्नर शहरामध्ये हे उद्धव साहेबांचे सैनिक म्हणून या ठिकाणी आले आहेत, शेतकऱ्यांचे सैनिक म्हणून या ठिकाणी आलेले। कितीतरी बोलण्यासारखं आहे। आज वेदांत सारखा प्रकल्प आपल्या देशाच्या बाहेर जातो, हा का जातो आणि मग आपले मुख्यमंत्री काय करतात, झोपा काढतात का? हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज विचारण्याचा प्रश्न शेतकरी आम्हाला विचारतात। अण्णा तुम्ही कोणत्या पक्षात आहे? ज्या उद्धव साहेबांनी, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ही सैनिक मोठे केले, वाढवले, आज शिवसेना नावारूपाला आलेली आहे। याचं जिवंत उदाहरण द्यायचं म्हटलं तर बाबा परदेशी सारखे मंडळी, सुनीलजी मेहर सारखे मंडळी, शहरात अनेक शिवसैनिक आज या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि इथून ज्यांनी पलायन केलं, तुमच्या आमच्या मतावर खासदार झाले, तुमच्या आमच्या मतावर आमदार झाले, पण मित्रांनो विसरू नका या शिवसैनिकात तुमचा घातपात केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घ्या। तुम्ही गेला असाल तर आमच्या सैनिक या ठिकाणी जाग्यावर आहे। खासदार, आमदार, मंत्री महोदय 50 खोके एकदम ओके, ऐकून घ्या। तुम्ही आता थोड्या दिवसासाठी मंत्री झाला, परंतु थोड्या दिवसामध्ये तुमच्या खुर्च्या कोसळल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला जर राहायचं असेल तर ह्या तालुक्याचा ओला दुष्काळ जाहीर करा। वाणी साहेब बरोबर ना, ओला दुष्काळ केला, शेतकऱ्यांना जर कुठेतरी साथ दिली तर तुमचं कुठेतरी थांबलं जाग्यावर बसून। बामणे साहेब मला भाषण भरपूर करता येते, भरपूर बोलता येते। गेले 35 वर्षे सेनेचं काम आमच्यासारखी मंडळी करताय, बाबा परदेश सारखा माणूस करतोय। मागून प्रत्येक जण म्हणते अण्णा कमी बोला, मी जास्त बोलणार नाही। मला इथे या ठिकाणी माझ्या माता भगिनी सर्व शेतकरी बांधव बसलेले आहेत।